सर्वांना नमस्कार. शेतकरी बंधूंनो नमस्कार. विचारा तुम्ही सांगतो आम्ही या कार्यक्रमामध्ये मी डॉक्टर विकास भालेराव आपल्या सर्वांचं स्वागत करतो. महात्मा फुले कृषी विद्यापीठ राहुरी अंतर्गत विभागीय विस्तार केंद्र कृषी महाविद्यालय पुणे व कृषी विभाग महाराष्ट्र शासन यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित विचारा तुम्ही सांगतो आम्ही या कार्यक्रमामध्ये मी डॉक्टर विकास भालेराव आपल्या सर्वांचे सहर्ष स्वागत करतो. शेतकरी बंधूंनो, विद्यापीठ आपल्या दारी तंत्रज्ञान गंगा घरोघरी या उक्तीप्रमाणे महात्मा फुले कृषी विद्यापीठाचे सन्माननीय कुलगुरू डॉक्टर प्रशांत कुमार पाटील सर यांच्या संकल्पनेतून आणि यांच्या मार्गदर्शनाखाली या सदर कार्यक्रमाचे आपण आयोजन केलेले आहे. या कार्यक्रमाची सुरुवात आपण विद्यापीठ गीताने करूया. अन्नं बहुकूर्वित तदव्रतम्। जय 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 हरित क्रांति, जय 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 नवल क्रांति, हरित क्रांतीचे नवल क्रांतीचे कार्य जे करीतीनी ते महात्मा फुले कृषी विद्यापीठ. पश्चिम महाराष्ट्र खानदेशात पसरविले कृषी उत्पन्न जाळे. आधुनिक कृषी तंत्रज्ञानाने निर्मिती भाजीपाला फुले फळे. सातपुडा सह्याद्री पर्वतरांगांवर तापी गोदावरी मुळा कृष्णा काठावर विश्वजन कल्याणासाठी रचिल्या अगणित विकास वीर, अगणित विकास वीर. जय 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 महात्मा फुले कृषी विद्यापीठ. माळरानी हिरवेगार गालीचे फुलवीती, शिक्षण विस्तार संशोधन ग्राम उन्नती. अन्न पशुधनाने दौलत वाढवीती. अभियंत्यांच्या अवजारांनी विविध प्रक्रिया घडती. जगी घडते झेंडा मानाचा असे हे गौरव पीठ, असे हे गौरव पीठ. जय 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 महात्मा फुले कृषी विद्यापीठ. जय 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 महात्मा फुले कृषी विद्यापीठ. सर्वांचे पुन्हा एकदा सहर्ष स्वागत. महात्मा फुले कृषी विद्यापीठ राहुरी अंतर्गत होणारे संशोधन हे शेतकऱ्याच्या शेतापर्यंत पोहोचण्यासाठी महात्मा फुले कृषी विद्यापीठ राहुरीचे सन्माननीय कुलगुरू डॉक्टर प्रशांत कुमार पाटील सर यांच्या संकल्पनेतून विचारा तुम्ही सांगतो आम्ही या कार्यक्रमाचे आपण आयोजन केलेले आहे. या कार्यक्रमामध्ये विविध हंगामामध्ये होणाऱ्या विविध पिकांसंदर्भी जे शास्त्रोक्त तंत्रज्ञान विद्यापीठाने विकसित केलेलं आहे हे शेतकऱ्याला अवगत व्हावे त्यासाठी आपण इथे एकत्र जमलो आहे. यासाठी आज जो आपण विषय निवडला आहे तो आहे सगळ्यात महत्वाचं महाराष्ट्रातलं एक पीक म्हणजे केळी. तर आजचा आपला जो विषय आहे हा केळी पिकाचे सुधारित लागवड तंत्रज्ञान हा आहे. शेतकरी बंधूंना आपल्याला सर्वांना माहितच आहे केळी हे महाराष्ट्रातील एक महत्वाचं असं फळपीक आहे. आपण महाराष्ट्रामध्ये त्यातल्या त्यात जळगाव जे आहे हे केळीचा आधार समजलं जातं आणि जळगावला बनाना सिटी ऑफ इंडिया असंही संबोधलं जातं. तर हे महाराष्ट्र हे देशातील एक अग्रगण्य असं राज्य आहे केळीच्या उत्पादनामध्ये आणि मागील वर्षी जवळजवळ 6225 हेक्टर मेट्रिक टन इतकी मोठ्या प्रमाणात आपण उत्पादन महाराष्ट्रामध्ये झालेलं आहे. त्याचप्रमाणे भारतामध्ये 14.2 दशलक्ष मेट्रिक टन इतकं उत्पादन मागच्या वर्षी झालं होतं. म्हणजे महाराष्ट्र एक अग्रगण्य असं राज्य आहे. आणि आपण जर पाहिलं तर मागच्या वर्षी शेतकऱ्यांना मोठ्या प्रमाणात चांगले दर मिळाल्यामुळं केळीच्या लागवडीमध्ये सध्या वाढ पण झालेली आहे. तसंच जळगाव बरोबर खानदेशातील इतर जिल्ह्यांमध्ये त्याचप्रमाणे पश्चिम महाराष्ट्रातील
सोलापूर त्याचप्रमाणे पुणे या जिल्ह्यांमध्येही सध्या केळीचं जे काही क्षेत्र आहे ते वाढत आहे. म्हणूनच आज आपण या केळी पिकाच्या सुधारित लागवड तंत्रज्ञानाविषयी जाणून घेणार आहोत. आणि त्यासाठी आपण निमंत्रित जे केलं आहे ते आहेत आपल्या केळी संशोधन केंद्र जळगाव येथील शास्त्रज्ञ. तर आपले पहिले जे शास्त्रज्ञ आहेत ते आहेत डॉक्टर नाझमुद्दीन शेख सर. सर नमस्कार सर. सर सहयोगी प्राध्यापक आहेत उद्यान विद्या, राष्ट्रीय कृषी संशोधन प्रकल्प, विभागीय फळ संशोधन केंद्र, गणेश खिंड येथे. सरांनी सर गणेश खिंड येथे येण्यापूर्वी या बनाना म्हणजेच आपलं केळी संशोधन केंद्राचे प्रमुख होते आणि त्यांच्या कालावधीमध्ये त्यांनी केळीची एक जातही विकसित केली आहे, जे आपण पुढे जाऊन पाहणार आहे. सर मी आपले स्वागत करतो. त्यानंतर आपले दुसरे जे सहभागी शास्त्रज्ञ आहेत ते त्या आहेत प्राध्यापक अंजली मेंढे मॅडम. मॅडम सहाय्यक प्राध्यापक आहे मृदशास्त्र विभागाच्या केळी संशोधन केंद्र जळगाव येथे. त्यानंतर आपले तिसरे शास्त्रज्ञ जे आहेत ते डॉक्टर विजयराज गुजर सर. हे वनस्पती रोगशास्त्रज्ञ आहेत केळी संशोधन केंद्र जळगाव. सर आज आपल्याला केळी पिकावरील पडणारे रोग व किडी याविषयी सविस्तर आपल्याला माहिती सांगतील. त्याचप्रमाणे आपल्याबरोबर चौथे जे शास्त्रज्ञ आहेत ते डॉक्टर श्री चंद्रशेखर गुळवे सर. सर वरिष्ठ संशोधन सहाय्यक उद्यान विद्या म्हणून केळी संशोधन केंद्र जळगाव येथे कार्यरत आहे. सर्वांनाच केळीच्या संशोधनामध्ये खूप मोठा असा अनुभव आहे आणि त्यांच्या अनुभवाचा नक्कीच आपल्या शेतकऱ्यांना फायदा होईल असं आपण अपेक्षित धरूया. आणि सर आम्हाला व्हॉट्सअपद्वारे बरेच प्रश्न आलेले आहेत. त्याचप्रमाणे काही शेतकरी आपल्या बरोबर आहेत. तर आपण एक दोन प्रश्न पहिल्यांदा व्हॉट्सअपवरून आलेले घेऊ आणि नंतर मग आपण शेतकरी प्रत्यक्ष आपल्याला प्रश्न विचारतील. तर सर शेतकरी बंधूंना आपल्याला सर्वांना माहिती आहे केळी हे गरिबाचं फळ आहे आणि केळीचं उत्पादन किती हे आपण बोललो. त्याचप्रमाणे केळीला आपल्या मानवी आहारामध्ये एक अनन्यसाधारण असं महत्व आहे. मग ते उपवास असेल किंवा रेग्युलर नेहमीचं आपलं जेवण असेल त्याच्यामध्ये. आणि त्यामुळं या पिकाची लागवड तसेच मागच्या 2 वर्षापासून केळीच्या पिकामध्ये दरामध्ये चांगल्या प्रमाणात शेतकऱ्यांना फायदा होत असल्यामुळं लोकांचा केळी पिकाकडे ओढा वाढत आहे. तर सर मी पहिला प्रश्न आपले जे सहभागी शास्त्रज्ञ आहेत शेख सर यांना विचारू इच्छितो की केळी पिकाची लागवड साधारणतः कोणत्या प्रकारच्या जमिनीमध्ये करावी. कारण काय होतं की बऱ्याचदा नको त्या जमिनीमध्ये जर आपण फळपिकांची लागवड केली, जसं की जर जमिनीमध्ये चुनखडीचं प्रमाण 14% 13% आहे आणि शेतकरी अशा ठिकाणी फळबागा लावतात आणि मग त्याचा विपरीत परिणाम 3-4 वर्षांनी दिसून येतो. तर सर आपल्या कृपया शेतकरी बांधवांना आपण मार्गदर्शन करावे की जमीन कशी निवडावी. सर अनम्यूट करा प्लीज. सर आवाज नाही येत. नाही सर. सर हेडफोन काढून बोला. हेडफोन काढा. नाही येत आहे आवाज सर. नाही सर कम्प्युटर मधनं हेडफोन काढा. काही तांत्रिक कारणामुळे सरांचा आवाज आपल्यापर्यंत येत नाहीये. सरांचा आवाजच येत नाहीये. तर मी प्रश्न गुळवे सरांना विचारेल की जमिनीची निवड कशी करावी. गुळवे सर. हॅलो. केळीसाठी आपल्याला मध्यम ते भारी जमीन, भरपूर सेंद्रिय पदार्थ असणारी, परत पाण्याचा चांगला निचरा होणारी जमीन पाहिजे. तिच्या सामोरे 6.5 ते 8 पर्यंत पाहिजे आणि 40 किंवा 53 जमिनीमध्ये केळीची लागवड केली नाही. चुनखडीचे प्रमाण जर जास्त असेल त्या जमिनीमध्ये सुद्धा केळीची लागवड करू नये. हा धन्यवाद मॅडम. थोडक्यात जमिनीचा चांगला निचरा होणारी जमीन आणि मध्यम ते भारी अशी जमीन आपल्या शेतकरी बंधूंनी निवडावी.
असं विद्यापीठाने शिफारसीत केलेलं आहे. त्याचप्रमाणे दुसरा जो प्रश्न आहे की केळी हा पिकाची डॉक्टर साहेब. लागवड साधारणतः आपण कोणत्या. हा तो मी अगोदर वर केलं होतं. आता तर येत सर तुमचा आवाज येतोय, आता येतोय आवाज येतोय सर. ना? हो, ओके हो, ओके, येतोय. ठीक आहे. तर तुमच्यासाठी आता एक त्या प्रश्नाचं उत्तर दिलं मॅडमनी. दुसरा प्रश्न असा आहे सर आपल्याला की केळीचे साधारणतः कोणत्या हंगामात लागवड करणं शेतकऱ्यांनी योग्य राहील. हॅलो, आता आवाज येतो का? हो सर, येतोय हो सर, बोला. हा. सर्वप्रथम मी सर्वांना नमस्कार करतो. आपल्या केळी पिकाच्या लागवडीचे आमच्या कृषी विद्यापीठाने म्हणजे जळगावच्या केळी संशोधन केंद्राने असे अ, 3 हंगामाची शिफारस केलेली आहे. पहिला हंगाम जो जुनाच आहे, तो मध्ये जून मध्ये जे लागवड करतो आपण त्याला आपण मृग बाग म्हणतो. दुसरा हंगाम आहे ऑक्टोबर मध्ये, ज्याला आपण कांदे बाग म्हणतो. आणि एक तिसऱ्या हंगामाची शिफारस केलेली आहे, तो फेब्रुवारी महिन्यामध्ये, ज्याला आपण आंबे बाग असंही म्हणतो. तर अशा पद्धतीने आपण तिन्ही हंगामामध्ये आपल्या केळी पिकाची लागवड करू शकतो. तर जर आपल्याला मार्केट किंवा बाजारभावाच्या दृष्टीने जर विचार करायचा असेल तर एकूण जो ट्रेंड आतापर्यंत जे आपल्याला समजलेला आहे, तो असं आहे की जून ते जानेवारी पर्यंत हा असा जो बाजारभाव असा चढता असतो, म्हणजे अधिक आपल्याला भाव मिळत असतो. आपल्याला त्या पद्धतीने आपण जर नियोजन केले केळी लागवडीचा, तर आपल्याला निश्चित आपल्याला चांगला भाव आपल्याला मिळू शकतो. परंतु ज्या ज्या हंगामाची आपण शिफारस केलेली आहे, तर त्यामध्ये जसं आहे की आपण समजा जूनची शिफारस केलेली आहे, तर जूनच्या अगोदर आपण लागवड केली तर निश्चितपणे जे केळी जे निसवण्याचा जो कालावधी आहे तुम्हाला तो थंडीत सापडतो. आणि जर उशीर केले समजा ऑगस्ट सप्टेंबर मध्ये, तर तो निश्चित उन्हाळ्यामध्ये तो सापडतो. तर हे आपल्याला शक्यतो टाळायचं आहे. ज्या हंगामामध्ये शिफारस, ज्या महिन्यामध्ये आपण शिफारस केलेली आहे त्या महिन्यामध्ये आपण लागवड केलेलं योग्य असतं. धन्यवाद सर. थोडक्यात महात्मा फुले कृषी विद्यापीठाने तिन्ही हंगामामध्ये केळीची आपण लागवड करू शकतो असं संशोधन केलं आहे. तरी पण शेतकऱ्यांनी बाजारभावाची हमी असणे व कमीत कमी वातावरण बदलाचा परिणाम होईल असा हंगाम निवडावा असे आपल्याला शेख सरांनी सांगितलंय. सर, पुढचा प्रश्न जो आहे की साधारणतः शेतकऱ्यांनी केळीची लागवड करायची जेव्हा असते, तर केळीच्या लागवडीसाठी आपल्या महाराष्ट्रासाठी कोणत्या कोणत्या जाती विद्यापीठानं शिफारसीत केलेल्या आहेत, त्यांची वैशिष्ट्य काय आहेत, आणि सर्वात महत्वाचं शेतकऱ्यांनी ऊती संवर्धन केलेली रोपं वापरावीत की केळीच्या बागेतील जे कंद आहेत त्याचा वापर करावा. केळीच्या ज्या विविध जातींची आपल्या विद्यापीठाने जे शिफारस केलेली आहे, तसं जुन्या ज्या आता ज्या व्हरायटीज होत्या आपल्या, जसं बसराई होती, त्यानंतर पुन्हा श्रीमंती, महालक्ष्मी, आणि आत्ताच्या सध्याच्या ज्या काळात आपण ग्रँडनेट ही जी विदेशातली जात आहे त्याची आपण शिफारस केलेली आहे. आणि सर्वात महत्वाचं म्हणजे आपल्या केळी संशोधन केंद्र जळगावने सुद्धा एक आपली सुधारित जातीची आपल्याला हे केलेली आहे, विकसित केलेली आहे, फुले प्राईड म्हणून. तर ह्या जातीची सुद्धा आपण रोपांची लागवड आपण करू शकतो. आता आपण या जातींच्या वैशिष्ट्याबद्दल जरा बोलूया. एकूण जो आपण केळीची लागवड करतो, म्हणजे जो पश्चिम भारताचा जो विभाग आहे, तो एक कॅव्हेंडिश ग्रुप या प्रजातींची आपण केळीची लागवड करतो. म्हणजे कसं आहे की केळी आपण पिकवून खाण्याचा जे गट असतो तो व्हरायटीजचा, त्याच्यामध्ये आपण जसं म्हणतो त्याला आपण कॅव्हेंडिश ग्रुप म्हणतो. तर यामध्ये आपण जसं आता पाहिलं सध्या जे प्रचलित व्हरायटीज आहेत, जसं ग्रँड नाइन आहे, तर एक हे मध्यम अशी उंचीची जात आहे. जवळपास 2 ते 2.4 पर्यंत उंची असते आणि जवळपास 25 ते 30 सरासरी घडाचं वजन असतो. उत्पादन चांगला मिळतो. परंतु ही जात अधिक तापमानाला बळी पडते, चिगाटोगाला बळी पडते. तसंच श्रीमंती आणि महालक्ष्मी म्हटलं तर ती उशिरा निस्वन होणारी जात आहे. तर आपली जी जात आहे फुले प्राईड, ती म्हणतात ना कमी कालावधीत बुटकी जात आहे. 1.5 मीटर उंचीची आहे. 15 ते 20 किलो पर्यंत आपल्याला 17 ते 18 किलो पर्यंत आपल्याला घडाचं सरासरी वजन मिळतो. आणि हे सोसायटीच्या वाऱ्यांना
प्रतिकारक आहे आणि करपा रोगाला सुद्धा सहनशील अशी ही जात आहे. तर आपल्याला यापैकी कोणत्याही एका जातीची आपण निवड करून लागवड करू शकतो. आता जसं आपण आता सांगितलेले आहे की आपण कंद किंवा आता टिश्यू कल्चरची जी टेक्नॉलॉजी आलेली आहे, तर पूर्वीपासून आपण कांद्याची लागवड करत होतो, मुनव्यापासून आपण केळीची लागवड करत असतो. परंतु यामध्ये कसं आहे की दोन्ही जर रोग विरहित आपण याची निवड केली तर काही तसा फरक नाही. परंतु जो कालावधी आहे, जर आपण कांद्यापासून लागवड करणार असाल तर निश्चितपणे तुम्हाला एक 15 ते 16 महिन्याचा कालावधी आपल्याला लागणार. तर जर आपण टिश्यू कल्चर रोपांची आपण निवड केली तर निश्चितपणे तुम्हाला 12 ते 13 महिन्यामध्ये तुम्हाला आपल्याला केळी आपल्याला हे उत्पादन आपल्याला मिळू शकतो. तर यामध्ये जे निकष आहे ते महत्वाचे आहे. जर आपल्याला कंदापासून लागवड करायची असेल तर कंदाचं वजन जो आहे 400 ते 700 ग्राम वजनाचा पाहिजे, उभट नारळाचा आकाराचा पाहिजे आणि तो एक मागच्या सीझनचा असा असा असलेला पाहिजे असते. आणि जर यापेक्षा अधिक वजनाचं असेल तर केळीचे घड कमी वजनाचे पडतात आणि घड लहान पडतात. अशा पद्धतीने मग याला आपल्याला ट्रीटमेंट किंवा संस्करण देणे गरजेचे असते. परंतु यामध्ये जर आपण टिश्यू कल्चर जर रोपांची निवड करायची असेल तर त्यामध्ये जे टिश्यू कल्चरची रोपं आहे ते तुम्हाला जवळपास किमान 2 फुटापर्यंतची उंचीची पाहिजे, 5 ते 6 पानं चांगली उमललेली पाहिजे आणि एकूण 4 ते 6 सेंटीमीटर घेर असलेली ही टिश्यू कल्चरची आपल्याला रोपं निवड करणे गरजेचं आहे. कारण आता जे आपण पाहतो की कपच्या ट्रेमध्ये आपल्याला रोपं मिळतात, ते आपल्या बागेमध्ये स्थिरावत नाही आणि चांगला एस्टॅब्लिशमेंट त्याचं होत नाही आणि पुढे ते अनेक रोग आणि किडींना बळी पडतात. तर अशा पद्धतीने आपल्याला व्हरायटीज आणि ज्या प्लांटिंग मटेरियल आहे त्या पद्धतीने आपल्याला सोयीचं असेल तर निश्चितपणे निवड करता येऊ शकते. समजा ज्यांच्याकडे बजेट असेल, ऐपत असेल तर त्यांनी निश्चितपणे टिश्यू कल्चरची रोपं लावावी. आणि ज्यांच्याकडे समजा चांगला एक हे असेल कंद किंवा आणलेले एक चांगल्या बागेचे मातृवृक्ष ज्यांनी निवड केलेली आहे, ज्याच्यामधून आपल्याला चांगले घड मिळालेले असेल, अशाच बागांची जर आपण निवड केली तर त्या कंदापासून सुद्धा आपल्याला लागवड करता येऊ शकते. धन्यवाद सर. थोडक्यात सरांनी सांगितलंय की आपल्याकडं विद्यापीठाने विकसित केलेली जी फुले प्राईड जात आहे तिचा आपण शेतकरी वापर करू शकतात किंवा ग्रँड नाईन सारखी जी महाराष्ट्रामध्ये मोठ्या प्रमाणात सर्वात जास्त लावली जाते, तर ह्या जातीचाही वापर करू शकतो. आणि सरांनी सांगितलं आहे की आपण जर टिश्यू कल्चरच्या रोपांचा योग्य वाढ झालेल्या टिश्यू कल्चरच्या रोपांचा जर लागवडीसाठी वापर केला तर जे काही विषाणूजन्य रोग आहेत, मुख्यतः केळीमध्ये भरपूर मोठ्या प्रमाणात विषाणूजन्य रोग येतात. पुढे जाऊन आपल्याला गुजर सर त्याबद्दल सांगतीलच. परंतु हे कंदाबरोबर पहिल्या वर्षीच्या बागेमध्ये येऊ शकतात आणि त्यामुळे अशा बागांमध्ये विषाणूंची लागण होऊनच ते आलेलं असतं. आणि हे टाळण्यासाठी टिश्यू कल्चरचा वापर जर आपल्या शेतकऱ्यांकडे जर भांडवल असेल तर त्यांनी करावा असं सरांनी सांगितलेलं आहे. धन्यवाद सर. त्यानंतर पुढचा जो प्रश्न आहे की ही जी केळीची आपण लागवड करतो, तर गुळवे सर, आपण केळीची लागवड करण्यासाठी आपल्याला पहिल्यांदा जे काही जमीन तयार करावी लागते, तर आपल्याला कोणत्या प्रकारचे कशा पद्धतीनं आपण पूर्व मशागत करणं गरजेचं आहे? तर केळी हे द्विवार्षिक पीक असून लागवडीपूर्वी जमिनीची खोल नांगरणी करावी. त्यानंतर पूर्वाच्या 2 उभ्या व आडव्या पाळ्या द्याव्यात. केळीची लागवड ही सरीवर देखील केली जाते, नंतर गादी वाफ्यावर पण केली जाते. आणि सर केळीसाठी आपण कोणतं लागवडांतर शिफारशीत आपल्या विद्यापीठाने केलेलं आहे? केळीची लागवड करताना 2 झाडांमधील व 2 ओळी योग्य अंतर ठेवणे अत्यंत महत्वाचं असतं. केळीच्या झाडास योग्य प्रमाणात सूर्यप्रकाश मिळावा म्हणून 2 ओळी योग्य अंतर ठेवावे. आपल्या विद्यापीठाने जी जात शिफारस केलेली आहे फ्लेक्साइड, त्यासाठी आपण 1.5 गुणिले 1.5 मीटर या अंतरावर लागवड करतो. तर ग्रँड नाईन या वाणाची 1.75 मीटर बाय 1.75 मीटर या अंतरावर लागवड केली जाते.
धन्यवाद सर. थोडक्यात शेतकऱ्यांनी केळीच्या लागवडीसाठी एक भरपूर सूर्यप्रकाश मिळावा. भालेराव साहेब थोडं हा एक सर. मिनिट. हा हा सर. आता आपले गुरु साहेबांनी सांगितलं त्याला मी थोडं अजून ते त्यामध्ये ऍड करतो की आपण एक शिफारस केलेली आहे गादी वाफ्यावर केळीची लागवडची. तर गादी वाफेचे 1 मीटर रुंदीचे आणि जवळपास 45 सेंटीमीटर उंचीचे असे आपण गादी वाफ्यावर 1.75 म्हणजे 1.75 बाय 1.75 अशा या अंतरावर आपण गादी वाफ्यावर आपण याची शिफारस केलेली आहे. त्याचा काही फायदा होतो का सर गादी हो वाफेवरती जर आपण नक्की. लागवड केली तर? गादी वाफावर कसं असते की एक तर मूळ जे असतात मूळ कक्ष जे असतो जवळपास 85% जे केळीचे सरळ जे मूळ जाणारे असतात ते जवळपास 1 फुटाच्या खोलीमध्येच व्यापलेले असतात. आणि आपण जर गादी वाफेवर ह्याची लागवड केली तर मुळांना एक चांगला एक हे मिळतो, वाढ होण्यासाठी एक वातावरण मिळतो. आणि जसं मुळांना चांगलं वातावरण मिळलं तर अन्नद्रव्य पाणी शोषण्याचं ते क्रिया सुद्धा वाढते आणि एकूण चांगली वाढ आपल्याला दिसून आलेली आणि उत्पादन सुद्धा अधिक मिळाल्याचं आपल्या संशोधनांती आपल्याला ह्याचा निष्कर्ष मिळालेला आहे. म्हणून आपण याची गादी वापर शिफारस केलेली आहे. धन्यवाद सर. थोडक्यात शेतकऱ्यांनी गादी वाफ्यावरती जर 1.75 मीटर बाय 1.75 मीटर वरती जर लागवड केली तर झाड जोमाने वाढून साहजिकच उत्पन्न वाढण्यामध्ये त्याची मदत होते. धन्यवाद सर. सर त्याचबरोबर आता काय झाले की सर्वच फळपिकांमध्ये शेतकरी घन लागवडीकडे वळत आहेत. तर आपल्या केळी संशोधन केंद्रावर पण घन पद्धतीने केळी लागवडीचा एक प्रयोग घेण्यात आला होता. तर त्याच्या संदर्भात आपण काय करावं की घन पद्धतीने केळी लागवड लावावी का? तर यामध्ये मेढे मॅडम चांगल्या पद्धतीने सांगू शकतात. तर त्यांच्या काळात हा असं प्रयोग झालेलं होतं. त्याला आपण पेर रो म्हणतो, जोड ओढ पद्धत. हा जोड रोग. तर 1.2 बाय 1.2 आणि 2 पेअरच्या 2 पेअर मधला जो अंतर होतो तो 2 मीटर असा होतो. या पद्धतीने आपण ती शिफारस केलेली होती. परंतु त्यावेळेस असं टिश्यू कल्चरची टेक्नॉलॉजी आलेली नव्हती आणि ह्या जोडओढ पद्धतीमध्ये झाडं जे होती पेअर मधली जे जोडओढ मध्ये ते पुढे जेव्हा वाढ होत असते तेव्हा ते उन्मळून पडायची आणि झाडं पडण्याचं प्रमाण अधिक होऊ राहिलं होतं. त्यामुळे ही थोडी जी शिफारस आहे ही नंतर ते अंमलात येऊ शकली नाही, शेतकऱ्यांमध्ये एवढी पॉप्युलर झाली नाही. म्हणून आपण यानंतर गादी वाफेवरची शिफारस केलेली आहे. म्हणजे आपल्या सांगण्यावरून सर सध्या लेटेस्ट जर आपली पद्धत शिफारसीत केलेली असेल तर ती गादी वाफ्यावरची 1.75 बाय 1.75 मीटर अशीच आहे. त्यानंतर सर पुढचा प्रश्न असा आहे की विजयराज गुरव सरांना आहे की सर आपण जेव्हा कंदाची लागवड करतो मग ते साधे कंद असतील की ती किंवा ऊती संवर्धन केलेले असतील तर लागवड करताना त्याला काय आपण प्रक्रिया करून लागवड करणं गरजेचं आहे का? कारण मर रोगाचं प्रमाण वाढतंय. हा सर, जर शेतकऱ्यांनी जर कंद नाही लागवड केली तर त्या कंदावर रायझोम विविल किंवा मर रोगाची बुरशी किंवा सिगाटोकाची बुरशी त्याच्यावर असण्याची शक्यता असते. अशा वेळेस शेतकऱ्यांनी ऍसिपेट आणि बाविस्टीन या आणि क्लोरोपायरिफॉस या तिघांची बीज प्रक्रिया म्हणजे पाण्यामध्ये टाकून त्याला 15 ते 20 मिनिटं ते कंद त्याच्यात ठेवायला पाहिजे आणि नंतर लागवड करायला पाहिजे. त्यासोबत आपण त्याच्यानंतर आपण जीवाणू खताचे पण त्यांना बीज प्रक्रिया सांगतो. त्याच्यामध्ये अझोस्पिरिलम, पीएसबी आणि केएसबी याची पण आपण त्यांना बीज प्रक्रिया सांगतो. आणि सध्या आता भविष्यामध्ये आपल्याला पुढचा प्रश्न आहे की पनामा मर जो आता आपल्याकडे आलेला आहे जळगाव जिल्ह्यामध्ये किंवा बऱ्हाणपूरमध्ये सुरुवात झालेली आहे, त्याच्यासाठी तो फिजेरियमसाठी आपण ट्रायकोडर्माचं त्यांना सांगतोय की ट्रायकोडर्मा त्याच्यासोबत ट्रीटमेंट करा. ज्यांनी रोपं लावलेले आहेत तर त्यांना पण आपण सांगतो की ते जर तुम्ही डुबवून शेतकरी म्हणतो की डुबवणं शक्य नाही, पण नंतर आपण लागवड केल्यानंतर जे जीवाणू सांगितलं मला अझोस्पिरिलम, पीएसबी आणि केएसबी याचं तुम्ही आळवणी करू शकता शेतकऱ्यांनी. याचा चांगला फायदा शेतकऱ्यांना होऊ शकतो. धन्यवाद सर. म्हणजे शेतकऱ्यांनी जीवाणू खत तसंच रासायनिक बुरशीनाशक यांचा वापर केल्यास संभाव्य जे रोग आहेत त्याचा अटकाव होऊ शकतो. त्याचप्रमाणे ही जी जीवाणू खतं सरांनी सांगितली, आझोस्पिरिलम असेल, केएमबी असेल,
यामुळे काय होतं की आपल्या खताच्या मात्रेमध्ये बऱ्यापैकी बचत होते आणि उत्पादन खर्च कमी होतो. त्यानंतर पुढचा जो प्रश्न आहे तर केळी पिकामध्ये साधारणतः मॅडमसाठी आहे, केळी पिकासाठी आपण एकात्मिक अन्नद्रव्य व्यवस्थापन कसं करू शकतो? केळी पिकासाठी एकात्मिक अन्नद्रव्य व्यवस्थापन करणं खूप गरजेचे आहे. एकात्मिक अन्नद्रव्य व्यवस्थापनामध्ये येते आपलं रासायनिक आवाज येत नाही सर. जीवाणू खते मॅडम मॅडम जरा जवळून बोला, आवाज येत नाही तुमचा. आणि सेंद्रिय खते. येतो आवाज? एकात्मिक अन्नद्रव्य व्यवस्थापनामध्ये सेंद्रिय खते, जीवाणू खते आणि रासायनिक खते ह्या तिघांच्या मेळ घालून आपण हे एकात्मिक अन्नद्रव्य व्यवस्थापन करू शकतो. तर सेंद्रिय खतामध्ये आपण गांडूळ खत वापरू शकतो किंवा FYM वापरू शकतो किंवा आपण केळीपासून जे कंपोस्ट करतो ते सुद्धा वापरू शकतो आपण. तर केळीसाठी 10 किलो शेणखत प्रति झाड किंवा 5 किलो गांडूळ खत प्रति झाड अशा प्रमाणे आपल्याला आपली शिफारस आहे. त्याचप्रमाणे जीवाणू खते जे आहेत अझोस्पिरिलम, फॉस्फरस स्फुरद विरघळणारे जीवाणू किंवा पोटॅश विरघळणारे जीवाणू जर ते आपण सॉलिड याच्यात दिले तर ते 25 ग्राम प्रति झाड किंवा आता तर लिक्विड मध्ये सुद्धा यायला लागले द्रव रूपात, तर ते आपण 1 लिटर प्रति एकरी असं पण आपण या वेंचूर मधून देऊ शकतो. तसंच आपलं जे रासायनिक खते आहेत तर केळीसाठी 260-200 नत्र स्फुरद पालाश हे असं मात्रा जमिनीतून द्यायची असली तर ही मात्रा जमिनीतून द्यायची असते. परत फर्टिगेशन मधून द्यायची असेल तर आपल्याला ती 25% बचत होते त्याची. तर त्याची मात्रा आहे आपल्याला 160 आणि 150 ग्रॅम नत्र स्फुरद पालाश प्रति झाड. तर फर्टिगेशन मधून जर आपल्याला द्यायचं असेल तर त्याच्या आपण विभागून ते 1 ते 44 आठवड्यापर्यंत आपण त्याची विभागणी केलेली आहे. तर पहिले सुरुवातीला 1 ते 16 आठवड्यापर्यंत आपल्याला 4.5 किलो युरिया, 6.5 किलो म्युरेट ऑफ पोटॅश आणि 6.5 किलो 1261 त्याला आपण मोनोअमोनियम फॉस्फेट म्हणतो आणि 3 किलो म्युरेट ऑफ पोटॅश. आणि परत पुढचे 12 आठवडे 13.5 किलो युरिया आणि 8.5 किलो म्युरेट ऑफ पोटॅश. परत 12 आठवडे 5.5 किलो युरिया आणि 7 किलो म्युरेट ऑफ पोटॅश. आणि शेवटचा जो 1 महिना आहे 41 ते 44 आठवडे हे 4 आठवडे फक्त 5 किलो म्युरेट ऑफ पोटॅश हजारी हे आपण फर्टिगेशन मधून देण्याची आपली संशोधन केंद्राने शिफारस केलेली आहे. धन्यवाद मॅडम. मॅडम त्याच पद्धतीने आपण ड्रीप मधनं काही खतं देऊ शकतो का? त्याचं काही वेळापत्रक विद्यापीठाने तयार केलेलं आहे का? हे ड्रीप मधूनच सांगितलेलं आहे. ड्रीप मधून आपण ड्रीप मधले ड्रीप मधून सांगितलेलं आहे. म्हणजे मॅडमने आपल्याला 4 टप्प्यामध्ये ड्रीप मधनं कशा पद्धतीनं अन्नद्रव्य दिली गेली पाहिजेत, कारण केळीला जास्त प्रमाणात नत्र आणि इतर अन्नद्रव्यांची आवश्यकता असते. शेतकऱ्यांनी या जे काही विद्यापीठाचं वेळापत्रक आहे त्याचा जर उपयोग केला तर साहजिकच जास्त उत्पन्न वाढीमध्ये त्यातनं जास्त उत्पन्न शेतकऱ्याला मिळू शकतं. त्यानंतर इथे काही शेतकरी आहेत तर मी शेतकऱ्यांना आमंत्रित करतो की आपण अनम्यूट करून आपला प्रश्न विचारावा कृपया. कोणत्या शेतकऱ्यांना प्रश्न विचारायचा आहे का? सर 1 मिनिट आम्ही बागत जातोय, तुम्हाला तर खोडवं ठेवायचं आहे आपल्याला. बरं बरं. आणि घरापाशी किती ठेवायला लागेल हे आता दिसतंय का? असं नाही, तुमची रेंज मध्ये प्रॉब्लेम आलेला आहे सर, थोडस दिसत नाही आम्हाला. आता आता झाड दिसायला लागले. हा, आता पहिला संपलाय आपला. हे मायक्रोसन लावलेला आहे मी सर. पहिला गेला 35 टन. आता ठेवणार आहे आपण. याला कुठे किती अंतरावर ठेवायचं आणि कसं ठेवायचं? शेख सर. त्यांना खोडवा घ्यायचा आहे का? हा, खोडवा. हॅलो. हा, खोडवा घ्यायचा.
हा खोडवा आता तुम्ही जे आता अंतर तर तोच राहणार ना, खोडवा असेल तर फक्त तुम्हाला जे पिलं सोडायचं आहे हा तो हा तुम्ही आहे ना, जसं आता तुमची केळी पहिल्या जो केळीचं पीक आहे, पहिल्या पिकाचं तुम्ही जेव्हा 8 महिने झाले असतील त्यानंतर तुम्ही एक जोमदार वाढीचं पील सोडायचं आणि बाकी तोपर्यंत तुम्ही बाकी सर्व पिलं कापून ठेवायचं आणि तो एक जोमदार वाढीचा जो पील आहे तो हा पुढे आपल्याला रटून म्हणून खोडवा पीक म्हणून त्यापासून आपल्याला उत्पादन आपल्याला घेता येऊ शकते. याची आपण शिफारस केलेली आहे. आणि यामध्ये कसं असते की एक तर या पद्धतीने आपल्याला पीक सोडायचं की आपल्या पहिल्या पिकाच्या उत्पादनावर विपरीत परिणाम होऊ नये आणि पुढे सुद्धा आपल्याला चांगला उत्पादन मिळावं. तर या दृष्टीने नक्की तुमचा जो खोडवा किंवा रटून आहे तो तुमचा पहिल्या जो तुम्ही आता सांगितले 35 किलोचा काढलं म्हणतात ना, किती टन काढले? 35 टन निघलं आपलं. 1350 झाड आहे ती. हा 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 पस- हा 35 टन गेले. 35 टन सप्लाय गेले. माल कुठं तरी एका सारखं राहते असं. जवळपास तुमचा म्हणजे पाऊण एकर एकरचे दिसते केळी. हा माझी 7-5 वर लागण आहे सर. हा 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 एकरच्या वर आहे थोडी. 7-5 वर लागण आहे माझी. 6-5 वर नाही. हम्म. तर ते माल संपलाय आता कुठं तरी असं एक पिशीभर घड राहिले असं वर एक कडने. तर तुम्ही पिलं आहे का, सोडलेली आहे का पिलं? आता नाही सोडाय. आता हे कापून कुठलं धरावं असं म्हणून विचारलं नाही, होतं मी आता तुम्हाला. लगेच धरायला सुरुवात करा ना. जो जोमदार वाढीचा पील असेल ना, म्हणजे घडाचा अपोजिट डायरेक्शनचा जो पील असेल त्याला हा, आपण वाढू द्यायचं आणि त्याचं संगोपन बर करायचं. खतं वगैरे आपण जसं पहिल्या पिकाला देतो फक्त सिंगल सुपर फॉस्फेट सोडून बाकी युरिया आणि पालाश म्हणजे पोटॅश एमओपी हे खतं आपल्याला चालू ठेवायचंय. आणि हा नक्की तुम्हाला पहिल्या पिकापेक्षा 1.5 पट यापासून उत्पादन मिळाले पाहिजे. कारण काय, याला सगळे रेडीमेड मॅटिंग सिस्टीम असतो. म्हणजे खाली जे जे हे पसरलेले असते मुळं किंवा हे, तर त्याला काय वेळ आता हा यापुढे जसं लागत नाही जसं पहिल्या पिकाला लागतो. म्हणून तुम्हाला हा जो पीक आहे जवळपास 2 ते 3 महिने तुम्हाला लवकरही मिळाले पाहिजे पहिल्या पिकापेक्षा आणि उत्पादन हा सुद्धा तुम्हाला त्यापेक्षा जास्त मिळाला पाहिजे. फक्त एक काळजी करा की जे घड कापले गेलेले आहेत ना, त्या घड हा कापलेल्या खोडांवर खांबावर तुम्ही हा एक आंतरप्रवाही कीटकनाशकाची फवारणी घेऊन टाका. काय असते बर की जर कुठे हा आपले याचे जे हे असते कंद माशी किंवा खोड पोखरणारे जे हे असते आणि ते हा आपल्या त्या वासाने काय होतात, आकर्षित होतात. आपले जे खोड जे कापलेल्या खांबापासून जे स्त्राव होतो ना त्याच्या हा वासामुळे ते आकर्षित होतात. तर ते टाळण्यासाठी तुम्हाला एक फवारणी त्यावर घ्यायची आहे, आंतरप्रवाही क्लोरोपायरिफॉस असो काय असो. तर एक कीटकनाशक फवारणी गेली जेणेकरून काय आहे बर की त्यावर प्रादुर्भाव आपल्या या माशीचा कंद माशीचा होऊ नये, खोड किड्याचा होऊ नये यासाठी तेवढं आपल्याला घ्यायचं. बाकी जे सगळं जे आपण पहिल्या पिकासाठी आपण जे काही मशागतीचे कामं केलेली आहेत ते आपल्याला ते हा करणे गरजेचे आहे. अजून काय? बर. काय नाही आता नवीन लागवड करणार आहे. अजून एक 1700 झाडं लावणार आहे. 1700 झाडं आता थोडं तुम्ही एक तर ऑक्टोबर मध्ये करायला पाहिजे होतं, नाहीतर थांबा थोडा डिसेंबर एंड पर्यंत, कारण कडाक्याची थंडी आहे. लगेच नाही, लागवड करू नका. अजून माझं जातंय 8-15 दिवस जाते. 15 दिवस जाते माझं अजून. हा, थंडी ओसरल्यावर लागवड करा बरं का. हा हा हम्म, चालेल, ठीक आहे. चालतंय. धन्यवाद. ते खताच्या ती मात्रा आम्हाला चार्ट मिळेल का असं? हो, देऊ ना आम्ही तुम्हाला सगळं शेअर करू. आमचे भालेराव साहेबांकडे आम्ही तुम्हाला सगळे देतो, ते भालेराव साहेब तुम्हाला पोस्ट करतील. हा, हो हो. तर माझा आता नंबर मी सांगितलेलं कडावर लक्षात राहत नाही आपल्या ते नाही नाही, देऊ म्हणजे देऊ आम्ही तुम्हाला. हा हो हो. ओके धन्यवाद सर. अजून कोणी शेतकऱ्यांना विचारायचं का, प्रश्न आहे का? आवाज कमी. बरं, मला असं विचारायचं थंडीमध्ये कशी आहे केळी? जे काही आता शेतकरी जॉईन झालेले मला त्यांना विचारायचंय काय परिस्थिती आहे त्यांची केळी बागेची? सर्व शेतकरी बंधूंना सर विचारतायत हे की केळी बघ, बागेची तर आपला माल संपलेला आहे. संपलेलं आहे ज्याच्याकडे आहे नाही. त्याच्याकडे शिलिंग जास्त आले का?
नाही, मृग बागेची आता केळी मला वाटते निसवून 6 महिने झालेले असतील ना. हा तो आहे, चांगला सर आहे तुम्ही तो. आता युरिया सोडू नका म्हणला खोडव्याला, अमोनियम सल्फेट सोडू नका, युरिया सोडा पण म्हणला तुम्ही. आता तो अमोनियम सल्फेट हार्वेस्टिंगला आलाय ना. हम्म. बरं, आपल्याकडे असं घड अडकण्याचं काय प्रमाण वगैरे आढळून येतो का? घड घड अडकण्याचा, चोक थ्रोट म्हणतो इंग्रजीमध्ये, म्हणजे गाभ्यामध्ये घड अडकून जातो, असं काही दिसून आलेलं आहे का? नाही सर, माझ्या तर प्लॉट मध्ये काय नाही आलं तसं. नाही, चांगली गोष्ट आहे, चांगली गोष्ट आहे. मला ते एक, कारण काय थंडीमध्ये हा प्रॉब्लेम कधी कधी उद्भवत असतो. जेव्हा थंडी म्हणजे तापमान 10 डिग्रीच्या खाली जातो ना, जेव्हा चिलिंग इंजुरी होते. आणि अशा वेळेस थोडं ते आपल्याला मॅनेज करावं लागते की आपण कोणत्या परिस्थितीमध्ये कडाक्याच्या थंडीमध्ये निसवण्याचा कालावधी येता कामा नये, हे आपल्याला काळजी तेवढी घेणे आवश्यक आहे. ओके ओके. धन्यवाद सर. ओके. शेतकरी बंधूंनो, आपणास काही प्रश्न असेल तर आपण विचारू शकता अनम्यूट करून. हॅलो सर. हा बोला, मस्के साहेब बोला. हा, आता सर म्हणले ह्याला खोडवा जो धरलेला पिल्लो आहे त्याला अमोनियम सल्फेट सोड नका, युरिया सोडा. अमोनियम सल्फेट सोडल्यावर काय अडचण येते? अमोनियम सल्फेट थोडं महाग आहे म्हणून आम्ही एवढं काय सांगत नाही. तुमचं असेल तर सुद्धा येऊ शकते. आता ते आम्ही काय स्वस्तातले थोडं सांगतो सोर्सेस. अमोनियम सल्फेट मॅडम महागच असतो ना, कारण तेही तुम्हाला सोडता येईल, काय अडचण नाही. नत्राचं तुम्ही अमोनियम सल्फेट ही करता येते, काय अडचण नाही. हा ठीक. धन्यवाद सर. पुढचा प्रश्न मॅडम साठी. मॅडम, आपण आता सर्वच पिकांमध्ये आपल्याला सूक्ष्म अन्नद्रव्यांचं महत्व शेतकऱ्यांना माहीत झालंय. बागायती एरियामध्ये तर सारखे एकामागून एक पिकं घेतली जातात. तर केळीमध्ये आपल्याला सूक्ष्म अन्नद्रव्याचा वापर कसा करता येऊ शकतो? पण आपण आधी आपली जमीन सॉइल आपली टेस्ट करून घ्यायची. जर आपल्या जमिनीमध्ये जर आपल्या सॉइलमध्ये जर अन्नद्रव्यांची सूक्ष्म अन्नद्रव्यांची कमतरता भासली तरच ते आपण अन्नद्रव्य आपण जमिनी आपल्या पिकांना द्यायला पाहिजे. तर आम्ही शक्यतो जे सॉइल सॅम्पल टेस्ट केले आहे तर महाराष्ट्रातील बहुतांश जमिनीमध्ये झिंक आणि फेरस याची कमतरता दिसून आलेली आहे. तरी त्याच्यासाठी 0.5% फेरस सल्फेट आणि 0.5% झिंक सल्फेट याची दुसऱ्या आणि चौथ्या महिन्यात फवारणी करावी. आणि 5व्या आणि 7व्या महिन्यात 15 ग्राम झिंक सल्फेट आणि फेरस सल्फेट त्याच्या शेणखतामध्ये मुरवून 1:10 या प्रमाणात शेणखतामध्ये मुरवून ते आपण जमिनीतून दिले पाहिजे. धन्यवाद मॅडम. थोडक्यात शेतकऱ्यांनी आपल्या महाराष्ट्रामध्ये जी झिंकची आणि इतर जे सूक्ष्म अन्नद्रव्य यांची जी कमतरता येते ते भरून काढण्यासाठी मॅडमने सांगितल्याप्रमाणे उपाययोजना केल्यास उत्पन्न वाढीस मदत होते. त्याचप्रमाणे आता पुढचा प्रश्न असा येतो की गुळवे सर, केळी पिकामध्ये सुरुवातीच्या काळामध्ये पहिल्या 2 ते 3 महिन्यामध्ये आपण काही आंतरपीक घेऊ शकतो का? हंगामी आहे, चवळी, उडीद, मूग, भुईमूग इत्यादी पिके आपण घेऊ शकतो. परंतु बागेत काकडी, भोपळा, कलिंगड, खरबूज किंवा वेलवर्गीय पिके इत्यादी घेणे कटाक्षाने टाळावे, जेणेकरून कुठल्याही विषाणूचे प्रसार केळी बागेत होणार नाही याची काळजी घ्यावी. धन्यवाद सर. थोडक्यात वेलवर्गीय सोडून आपण कमी दिवसात येणारी जी काही कडधान्य आहेत ती शेतकरी नक्कीच घेऊ शकतात की ज्यातनं त्यांना त्यांचा भांडवल खर्च निघून जातो. त्यानंतर पुढचा जो प्रश्न विचारलेला आहे तो आहे केळी पिकाची फेरपालट करणं गरजेचं आहे का सर, की वर्षानुवर्षे केळी पिकत लावलं पाहिजे? शेख सर. हो, नक्कीच. फार महत्वाचा प्रश्न विचारलेला आहे की केळी पिकामध्ये पिकांची फेरपालट करणे गरजेचं आहे. आम्ही नेहमी शेतकऱ्यांना सांगत असतो की केळी हा एक बागायती पीक आहे, अधिक पाणी आणि अधिक अन्नद्रव्य घेणारा हा असा पीक आहे. तर जर हा एक पीक आपण आत्ता घेतलं तर दुसरा पीक लगेच त्या ठिकाणी तुम्ही एक जिरायती पीक घ्या, म्हणजे जेणेकरून जे जमिनीमधलं जे काही अन्नद्रव्याचं हे असेल
पाण्याचं हे असेल त्याला ते जमिनीला एक विश्रांती मिळते आणि अन्नद्रव्याचं जे काय असेल ते संच होते. आणि त्या दृष्टीने आपण जर सारखं सारखं आपण केळीवर केळी जर घेत असणार घेत राहणार तर त्यामुळे काय होते, एक तर समजा आपल्या करपाचे जे काही बीजांड असतात ते इनॉक्युलम असते तो कायमस्वरूपी त्याला हा जो होस्ट किंवा जो त्याला जो पाहिजे तसा हा पीक मिळत असल्यामुळे तो अधिक प्रबळ होतो आणि वारंवार आपल्याला करपाचा अटॅक होतो. मग तुम्ही कितीही औषध फवारले तरी फारसा परिणाम होत नाही. आणि दुसरा एक आहे की जर आपण त्या ठिकाणी एक कडधान्याचं पीक घेतले किंवा जिरायती पीक घेतले तर निश्चितपणे एक नत्राचे स्थिरीकरण होतो आणि जे काही अन्नद्रव्य जे सारखं केळी नंतर केळी जर घेणार असेल तर जमीन एकदम कमकुवत होते, सुपीकता कमी होत जाते. आणि पाण्याचंही समजा ते खूप ह्याच्या पाण्याच्या वापरामुळे सुद्धा काय क्षारपणा जमिनी किंवा मातीमध्ये वाढतो, तर ते आपल्याला हे कमी करण्यामध्ये मदत मिळते. तर अशा पद्धतीने आपण पिकांची फेरपालट करणे खूप खूप गरजेचे आहे. धन्यवाद सर. शेतकरी बंधूंनो, आपल्या शेतीची सुपीकता जगून ठेवण्यास जपण्यासाठी आणि ती जमीन पुढील पिकासाठी योग्य पद्धतीने वापरता यावी यासाठी आपण पिकाची फेरफारट करणं अतिशय गरजेचं आहे असं शेख सरांनी सांगितलेलं आहे. धन्यवाद सर. त्यानंतर आपला पुढचा जो प्रश्न आहे तो सगळ्यात महत्वाचा आहे. तो केळीमध्ये पाण्याची खूप गरज लागते, म्हणजे हे एक चांगलं बागायती पीक आहे. तर सर, बागायती पीक असल्यामुळे केळी पिकामध्ये पाण्याचं व्यवस्थापन कसं करता येईल आपल्याला? निश्चितपणे काय आहे की जवळपास 1800 तर 20,000 mm एका झाडाला पाण्याची गरज असते. आणि ही गरज आपल्याला आपण नेहमी सांगतो की ज्याच्याकडे ठिबक सिंचन आहे त्यांनीच केळी लावावी, इतरांनी केळी लावू नये जर ठिबक नसेल तर. कारण काय आहे की पाण्याचा अपव्यय तर होतोच होतो, परंतु जमिनीचा ऱ्हास होतो आणि एकूण जे सोर्स आहे आपलं पाणी तर होतोच कमी. तर या दृष्टीने आपण एकूण याचं एक शेड्यूल किंवा वेळापत्रक आणि त्याची मात्रा आपल्या केळी संशोधन जळगाव इथून संशोधन करून आपण तयार केलेली आहे. तर त्यामध्ये समजा मरग बाग असो किंवा कांदे बाग असो तर त्याचा एक ठराविक आहे. जसं सुरुवातीचे 6 महिने शाखीय वाढीचे असतात तर त्यामध्ये आणि जसं सुरुवातीला एक 2 ते 5 लिटर पुन्हा 5 ते 8 लिटर असं महिना निहाय आपल्याला हे पाण्याची मात्रा वाढवत राहणार आहे. प्रति झाड लिटर्स मध्ये मी सांगतोय 5 लिटर सुरुवातीला, पुन्हा एक 8 लिटर, पुन्हा 10 लिटर, पुन्हा 15 लिटर. आणि जेव्हा केळी एकदम मोठी होते, घड निस्वन होत असते तेव्हा 15 ते 20 लिटर आणि उन्हाळ्याचे दिवस असेल तर 25 ते 30 लिटर एका झाडाला आपल्याला पाणी देणे गरजेचे आहे. आणि हे पाणी तुम्हाला ठिबक मधूनच देणे गरजेचे आहे. ठिबकचे आपण एक इनलाईन लॅटरल्स अगोदर हे करून घ्यायचे, गादी वाफ्यावर अंथरून घ्यायचे आणि त्या पद्धतीने आपल्याला संच जवळपास 2 तास चालेल या पद्धतीने आपल्याला ते पाण्याचे नियोजन करणे गरजेचे आहे. आता थंडीचे दिवस आहे. थंडीमध्ये बरेचसे शेतकऱ्यांचे कसे एक गैरसमज असते की केळीला किंवा पिकाला पाण्याची गरज नसते. असं नसते. उलट जसं माणसाला पाणी लागतं तसं सजीव आहे आपलं केळी सुद्धा एक वनस्पती पीक, आणि त्याला सुद्धा थंडीमध्ये सुद्धा पाण्याची तेवढीच गरज असते. म्हणून जर कडाक्याची थंडीमध्ये आम्ही अशी शिफारस करतो की एक तर तुम्ही पहाटे पाणी द्या किंवा रात्री पाणी केळीला देणे गरजेचं आहे. हे असं का की यामध्ये काय होते की आपण म्हणणार की थंडीमध्ये तुम्ही पाणी द्यायला सांगताय, तर हो, थंडीमध्ये तुम्हाला पाणी द्यायचे आहे. कारण पाणी दिल्याने काय होते, जमिनीमध्ये जे सेंद्रिय पदार्थ असतात त्याचं विघटन होतो. पाण्यामुळे ते विघटन होते आणि मायक्रोबियल किंवा त्यामध्ये जे सूक्ष्म जीवाणू असते ते त्यांची क्रियाला सुरुवात करते आणि एकूण जे विघटनामुळे एक हीट किंवा एक उष्णता निर्माण होत असते. जमिनीचा तो तापमान जो वातावरणापेक्षा अजून 2 ते 3 डिग्री कमी होत जातो थंडीच्या दिवसात, ते मेंटेन होते, ते बरोबर राहते, ते खाली जात नाही तापमान. म्हणून आपण अशी शिफारस करतो की पाणी तुम्हाला जर केळीला द्यायचं असेल तर थंडीच्या दिवसात तुम्हाला एकतर पहाटे पाणी द्या किंवा रात्री पाणी द्या, दिवसात देऊ नये.
धन्यवाद सर. थोडक्यात सरांनी सांगितले की केळी पिकाला पाण्याची जास्त गरज असल्यामुळे ठिबक सिंचनाचा वापर करून आपण पाण्याची बचत करू शकतो. त्याचप्रमाणे हिवाळ्यामध्ये आणि त्यातल्या त्यात थंडीचा जर कालावधी असेल तर रात्री किंवा पहाटे आपण जर ड्रीपद्वारे जर जमिनीला पाणी दिले तर पिकांची वाढ जोमाने व्हायला मदत होते. धन्यवाद सर. त्याच्यानंतर पुढचा प्रश्न जो आहे गुळवे सरांसाठी. गुळवे सर, केळी पिकामध्ये आपण आंतरमशागत केव्हा करावी आणि कशी करावी? अनम्यूट कर सर. हा, केळीची लागवड केल्यानंतर साधारणतः 3 ते 4 महिन्यापर्यंत आपण कुळवणी करू शकतो. झाडाभोवती दर 2 महिने अंतराने टिचणी किंवा बांधणी करून झाडांना मातीची भर द्यावी. नंतर जे पिले निघतात, म्हणजे केळीची जे वेगवेगळी पिलं निघतात, ते साधारणतः 2 महिन्याच्या अंतराने धारदार कोयत्याच्या साहाय्याने ते नियमित काढावीत. नंतर केळीत काही रोगग्रस्त पाने असतात आणि काही सुकलेली पाने असतात, ती पण वेळोवेळी काढावी, जेणेकरून रोगाचा प्रादुर्भाव वाढणार नाही. नंतर हिवाळ्यात कडक थंडीपासून बागेचे संरक्षण करण्यासाठी बागेत शेकोट्या पेटाव्यात आणि तसेच सरांनी सांगितल्याप्रमाणे बागेस रात्री पाणी द्यावे. उन्हाळ्यात जास्त बाष्पीभवन होऊ नये यासाठी गव्हाचा भुसा किंवा जे आपण भुसाचे पाचट असतं त्याचं आच्छादन करावं, जेणेकरून बाष्पीभवन कमी होऊन जास्तीत जास्त केळीला पाणी मिळेल. त्यानंतर झाडे पडू नयेत यासाठी बांबूच्या साहाय्याने झाडांना आधार द्यावा इत्यादी आपण कामे करू शकतो आंतरमशागतीमध्ये. धन्यवाद सर. थोडक्यात झाडाला भर देणे, त्याच पद्धतीने ग्रँड ही उंच वाढणारी जात आहे. शेतकरी ती जात मोठ्या प्रमाणात वापरतात. तर तिथे मोठ्या प्रमाणात येणाऱ्या वाऱ्यांमुळे, वादळामुळे झाड पडण्याची शक्यता असते. म्हणून झाडांना काठीच्या आधाराने योग्य तो आधार वेळच्या वेळी देणं गरजेचं असल्याचं आपल्याला गुळवे सरांनी सांगितले. धन्यवाद सर. त्यानंतर आता दुसरा आणि सगळ्यात महत्वाचा भाग येतो. हे केळीच्या उत्पादनाच्या संदर्भात झालं, त्याच्या चांगल्या वाढीच्या संदर्भात झालं, चांगली केळी लागण्याच्या संदर्भात झालं. पण ज्या वेळेस आपण कोणतंही पीक पाहतो तर सर्वात जास्त चॅलेंज शेतकऱ्यापुढे जर कोणतं असतं आणि त्यातल्या त्यात वातावरण बदलामुळं, ते म्हणजे केळीवर पडणारे वेगवेगळे रोग आणि केळीवर पडणारे वेगवेगळे रोग आणि किडी. तर गुजर सर आपल्या बरोबर आहेत. ते कीटक आणि रोग या दोघांवरही काम करतात. तर गुजर सर, प्रथम आपण फक्त सांगा की केळीवर कोणते कोणते रोग येतात आणि त्याच्यानंतर एका एका रोगाची लक्षणं काय आहेत आणि या सगळ्यांचं आपण एकात्मिक ही जे आहे एकात्मिक नियंत्रण कशा पद्धतीने करू शकतो? तर याच्यामध्ये जे केळीवर बुरशीजन्य, जीवाणूजन्य आणि विषाणूजन्य या 3 प्रकारचे रोग या केळी पिकावर येत असतात. राहिले तर याच्यामध्ये विषाणूजन्यामध्ये सर जो कुकुंबर मोजॅक व्हायरस, ज्याला CMV म्हणतो आपण, बंची टॉप आणि ब्रॅक मोजॅक आणि एक स्ट्रिक मोजॅक म्हणून एक 4 प्रकारचे विषाणूजन्य रोग आहे. त्याच्यामध्ये सगळ्यात महत्त्वाचा CMV जो कुकुंबर मोजॅक व्हायरस आहे तो फार सध्या म्हणजे महत्वाचा आहे आणि 2-3 वर्षापासून त्याची फार मोठ्या प्रमाणात त्याचा प्रादुर्भाव आपल्याला झालेला दिसतोय. यावर्षी थोडे पाऊस जास्त असल्यामुळे त्याचं प्रमाण कमी होतं, पण हा विषाणूजन्य रोग फार सिरियस आहे, कारण एकदा आला की एकदा तो म्हणजे थांबत नाही. आणि अशा याच्यामध्ये याचा जो वाहक आहे, याचा वाहक म्हणजे रस शोषणाऱ्या किडीमध्ये सर प्रामुख्याने मावा जे आहे. तर मावा म्हणजे ज्या रोगग्रस्त झाडावरनं रस शोषल्यानंतर त्याच्या लाळेमध्ये तो विषाणू काही काळ टिकतो आणि मग तो चांगला झाडावर बसला तर अशा प्रकारे त्याच्यावर पण त्याची लागण होते. तर याच्यावर उपाय असा एकही बाजारमध्ये औषध नाहीये या म्हणजे विषाणूजन्य रोगावर. फक्त आपल्याकडे एकच उपाय आहे की झाड उपटायचं. जे तुम्हाला याचे लक्षण असे आहे की पानावर म्हणजे पिवळे चट्टे दिसतात तुम्हाला आणि म्हणजे 2 बँड दिसतात पानावर, हिरवा भाग आणि असा थोडासा पिवळा भाग दिसतो. तर तेव्हा तुम्हाला लक्षात येईल की असं पानं जरा वेगळ्या प्रकारे दिसत आहे. अशा वेळेस झाड डायरेक्ट उपटून टाकायचं आणि जो वाहक आहे पान उपटून फक्त बांधावर टाकायचं नाही, तर याला एकदा जमिनीत काढायचं किंवा मग जाळून टाकायचं. आणि दुसरा उपाय म्हणजे जो वाहक आहे, जे मावा आहे किंवा काही प्रमाणात म्हणजे पांढरी माशी, कोळी, थ्रिप्स वगैरे यांचा पण काही संदर्भ आहे की हे पण त्याचा प्रसार करतात, वाहक म्हणून काम करतात.
त्याच्यासाठी आपल्याला 5% निंबोळी अर्क जर तुम्ही फवारणी केली तर बऱ्यापैकी याचं नियंत्रण तुम्हाला करता येईल. त्याच्यानंतर आपण जेव्हा जैविक वापरात आलं तर व्हर्टिसिलियम लेकॅनी म्हणून जी जैविक बुरशी आहे 5 ग्रॅम प्रति लिटर प्रमाणे घेऊन जर तुम्ही फवारणी केली तर या रस शोषणाऱ्या किडीचा चांगला तुम्हाला बंदोबस्त करता येईल. दुसरा अजून आपण याला जर तुम्हाला केमिकल वापरत असेल तर ऍसिपेट आणि इमॅडोक्लोपिड या आंतरप्रवाही कीटकनाशकाची आपण शिफारस करतो की हे तुम्ही फवारणी केली तर तो वाहक बऱ्यापैकी नियंत्रण आणता येतो. तसंच हेच केमिकल तुम्ही किंवा औषधं तुम्ही जो बंची ड्रॉप आहे, बंची ड्रॉप म्हणजे सगळे पानं जे येणारे पानं तशी एका बंच सारखे त्या एकाच ठिकाणी असं अडकून बसतात आणि त्याची वाढ खुंटते आणि त्याला घड लागतं किंवा लागत पण नाही त्या बंची ड्रॉप मध्ये. अशा वेळेस पण त्याला ते झाड उपटायला पाहिजे. आणि आता याच्यानंतर सगळ्यात महत्वाचा जो रोग आहे तो करपा. आपल्या भारतामध्ये पिवळा करपा येतो आणि याची जी सुरुवात आहे ती जुलैमध्येच याची सुरुवात होत असते. व शेतकऱ्याला लक्षात येतं की जेव्हा त्याला डाग दिसतात तेव्हा त्याला तो वाटतं की रोग येतोय आणि मग तो तेव्हा त्याला फवारणी करायला सुरुवात करतो. तर आमच्या शेतकऱ्यांना अशी विनंती आहे की त्यांनी जुलैपासूनच म्हणजे रोग याच्या पहिलेच काही बुरशीनाशक तुम्ही फवारणी करायला पाहिजे. त्याच्यामध्ये मॅन्कोजेब आहे किंवा कॉपराझिक्लोराइड याची तुम्ही फवारणी केली तर म्हणजे रोग पसरण्याच्या अगोदरच तुम्हाला यायच्या अगोदर तुम्हाला जर नियंत्रण करता येतं. आणि जर आला जर तुम्हाला वाटतंय की लक्षण दिसत आहे तर त्यावेळेस तुम्ही कार्बेंडेझिम 1 ग्रॅम प्रति लिटर पाणीप्रमाणे फवारणी करून त्याची फवारणी करावी. आणि जर रोग जर तुम्हाला आता लक्षात आलं की वाढतोय तर आपलं शिफारस केलेलं जे प्रॉपिकोनॅझोल अधिक मिनरल ऑइल याला आपण पॅराथिलिक ऑइल म्हणतो, 1 ml प्रॉपिकोनॅझोल आणि 10 ml मिनरल ऑइल असं एकत्र करून तुम्ही जर 2 फवारण्या जर केल्या तर तुम्हाला बऱ्यापैकी या करप्या रोगाचं नियंत्रण करता येईल. आणि म्हणजे आणि अजून एक त्याला एक लेबल क्लेम आहे का दुसरं एक औषध आहे अजून जो तुम्हाला पुढं ते स्टेन फिटिंग म्हणून नावाचा एक टिकल्या रोग येतो त्याच्यावर. जेव्हा घड काढायच्या अगोदर त्याच्यावर टिकलीसारखा डाग पडतो, वॉटर सोप डॉक असतो तो. तर तुम्हाला जर तुम्ही त्याच्यासाठी एक लेबल क्लेम औषध आहे कॅब्रिओ टॉप म्हणून म्हणजे त्याच्यामध्ये मेटिरमन पायरोकोस्टॅबिन 3 ग्रॅम प्रति लिटर प्रमाणे जर तुम्ही फवारणी केली तर तुम्हाला करपा आणि तो स्टेन फिटिंगचा जो प्रादुर्भाव आहे तो चांगला कमी करता येईल. आणि त्याच्यानंतर सगळ्यात महत्वाचं एक रायझोम रॉट नावाचा इरिविनिया हा जीवाणूजन्य रोग आहे. हा तुम्ही जेव्हा लागवड करतात तेव्हा पहिल्या 2 महिन्यामध्ये तुम्हाला जी रोपं जी आहे छोटी रोपं ते अचानक अशी पिवळी पडतात आणि मरून पडतात आणि जर तुम्ही उपटायला गेले तर लगेच उपटले जातात. ते समजून घ्यायचं की तुम्ही हा जीवाणूजन्य रोग आहे याला वरतून फवारणी करून काही उपयोग नाही. फक्त याला काय करायचं कॉपराझिक्लोराइड 4 ग्रॅम आणि टेट्रासायक्लिन असं दोघांचं मिश्रण करून जर तुम्ही आळवणी केली त्या रोपाजवळ तर बऱ्यापैकी ह्या रोगाला तुम्हाला नियंत्रण करता येईल. याच्यानंतर काही जो सगळ्यात महत्वाचा रोग आहे पनामा मर सध्या ज्याला फिजारीमुळे होतो आणि हा जमिनीतून येणाऱ्या बुरशीमुळे होतो. जर तुम्ही मग समजा जे तुम्ही कंद लावताय शेतकरी तर त्या कंदाच्या याच्यावर पण ती असते बुरशी किंवा रोपामध्ये पण येऊ शकतो. आपल्या भागामध्ये म्हणजे महाराष्ट्रामध्ये याची सुरुवात झालेली आहे. जळगाव जिल्ह्यामध्ये पण काही बागेमध्ये आम्हाला त्याचे तो रोग दिसलेला आहे. त्याचा रेस कोणता आहे ते अजून माहित नाही आपल्याला, पण TR4 नक्की नाहीये. TR4 फार मोठ्या प्रमाणात आपल्याला काळजी घ्यायची गरज आहे. तर हा बुरशीजन्य रोग असल्यामुळं फार दिवसपर्यंत हा तुमच्या जमिनीवर टिकून राहतो म्हणजे बुरशी तशी जिवंत राहते. तुम्ही याच्यावर उपाय काही नाही, फक्त जैविक जर नियंत्रण केलं तुम्ही ट्रायकोडर्माचं परत सुडोमोनास फ्लोरोसन्स तुम्ही आणि तुमचं जे झाड तुम्हाला दिसतंय की पनामा मरचं आहे. पनामा मरमध्ये त्याचं लक्षण असं आहे त्याची पानं जी आहे अशी स्कर्ट सारखे खाली येतात, पानं पिवळे पडतात आणि नंतर तुम्ही पूर्ण झाड सडून जातं आणि काबाला तुम्ही कापून बघितलं तर असं पूर्ण काळा झालेला दिसतो आणि त्याचा त्या असं जर तुम्ही कट घेतला तर असा वास येतो, घाण वास येतो त्याचा. तर हा तुम्ही हे पनामा मर ओळखण्याचं मी तुम्हाला आणि सगळ्यात महत्वाचं त्याचा जो मेन स्टेम असतो त्याला क्रॅकिंग होतो, हे त्याला तडे पडतात, हे याचं लक्षण आहे. असे जर तुम्हाला लक्षणं दिसले तुम्ही ताबडतोब त्या जे कार्बेंडेजिंग आहे त्याचं 2 ग्रॅम प्रति लिटर प्रमाणे त्याला आळवणी करायची आणि जे झाड झालेलं आहे त्या झाडाला ग्लायकोसेट जे तणनाशक आहे त्याचं 2 ठिकाणी इंजेक्शन देऊन ते झाड पहिले मारून टाकावं आणि नंतर ते त्या बागेतून काढून त्याला ते मातीसहित काढायचं आणि त्याला जाळून टाकायचं. हा याच्यावर एक उपाय आहे. अजून काही असेल धन्यवाद सर. सर किडींच्या संदर्भात कोणत्या कीड महत्वाची आहे? किडीमध्ये सर मी तुम्हाला सांगितलं मावा सगळ्यात महत्वाचा तो मायझस परसिपिया आहे. ही वाहक आहे आणि याला मी सांगितलं मला की याला काय काय करायचं. आणि अजून फुलकिडे थ्रिप्स जे आहे हे पण या कारण की जेव्हा घड बाहेर येतो
त्या लहान अवस्थेमध्ये सर हा घरावर थ्रिप्सचा अटॅक झालेला असतो आणि ज्या केळाच्या बेचक्यामध्ये तो लपून बसतो आणि रात्रीच्या वेळेस बाहेर येतो आणि त्या केळीला असं खरडतो आणि तिथून मग तो रस शोषून घेतो आणि मग त्याच्यामुळे ती साल तिची लाल पडते, पिवळी पडते आणि अशा वेळेस सगळ्यांना शेतकऱ्यांना विनंती आहे की त्यांनी घड निघण्यावेळेस जर तुम्ही त्याला इंजेक्शन केलं, आपल्याकडे सर याची शिफारस आहे इमिडाक्लोपीडची, जर तुम्ही त्याचे इंजेक्शन केलं त्याला घड निघायच्या म्हणजे निघायला लागलं की तेव्हाच इंजेक्शन द्यायचं किंवा काही त्यांना त्यावेळेस शक्य नसेल तर घड निघाल्यानंतर तुम्ही त्याच्यावर फवारणी करायला पाहिजे कीटकनाशकाची. जर तुम्ही व्हर्टिसिल लेखाने वापरलं तरी पण चालेल. याला ते शिफारस केलेली आहे की तुम्हाला ते तुम्ही फवारणी करू शकता इमिडाक्लोपीड आणि याची निंबोळी पण तुम्ही 5% प्रमाणे फवारणी केली तर या फुलकिडीचा बऱ्यापैकी तुम्हाला नियंत्रण करता येईल. कारण की पुढं पण जेव्हा घड पकवायला लागतं त्यावेळेस पण त्याच्यावर तो थ्रिप्सचा अटॅक भरपूर दिसतो, तर त्यावेळेस पण तुम्ही थोडीशी काळजी घेतली तर बऱ्यापैकी शेतकऱ्याचं आर्थिक नुकसान टाळता येईल तुम्हाला. आणि त्याच्यामध्ये एक तुमचं रायझोम विविल आणि एक स्टेम विविल अशा 2 प्रकारच्या किडी आहेत. रायझोम विविल काय करतो, त्याचा कंद असतो त्या कंदाला पोखरतो आणि मग तिथून ते अन्नद्रव्य घेतो त्याची, मग तिथून मग त्याच्या जखमीमुळे तिथे बाकीचे जे बुरशी आहे, बर रोगाची बुरशी किंवा अजून रायझोब्लॉट या नावाची बुरशीमध्ये घुसते आणि मग ते तुमचा जो कंद सडतो. अशा वेळेस तुम्ही जर त्याला क्लोरोपायरी फॉस्फेट आळवणी केली 5 लिटर प्रति पाणी घेऊन त्याला जर आळवणी केली तर बऱ्यापैकी तुम्हाला या रायझोमिकचं नियंत्रण करता येईल. एक स्टेम विवर्ट असतो तो त्या खोडाला काय करतो, पोखरतो आणि मग ते खोड अचानक पडून जातं खाली. अशा वेळेस तुम्ही जे इंजेक्शन आहे ते या औषध आहे ते त्याला इंजेक्शनद्वारे मध्ये सोडायचं म्हणजे बऱ्यापैकी तुम्हाला याचं नियंत्रण करता येईल. किंवा अजून एक असा आहे की उपाय आहे, ते जे स्टेम असतं त्याचे असे काप करायचे 1-1 फुटाचे आणि तिथं ते बांधावर तिथं ठेवायचे जागोजागी. मग त्या ठिकाणी तो जो विविल आहे तो अट्रॅक्ट होतो आणि मग त्याला सकाळी त्याला मारून टाकायचं. हा याच्यावर चांगला उपाय आहे, कमी खर्चिक. असं तुम्हाला याप्रमाणे तुम्हाला याचं नियंत्रण करता येईल. धन्यवाद सर. थोडक्यात केळी पिकावर येणाऱ्या रोगांचं आणि किडीचं नियंत्रण करण्यासाठी शेतकऱ्यांनी एकात्मिक पद्धती म्हणजे रासायनिक पद्धत त्याचप्रमाणे जैविक जे घटक आहेत त्या दोन्हींचा वापर केल्यास आपल्याला चांगल्या पद्धतीने त्याच्यावरती नियंत्रण आणता येतं. धन्यवाद सर. त्यानंतर काही शेतकऱ्यांनी चॅटबॉक्स मध्ये प्रश्न विचारलेले आहेत. ते जर असतील तर त्यांनी स्वतः विचारावं, नाहीतर मी विचारतो. संतोष भोसले म्हणून आहेत, त्यांनी वाढीच्या अवस्थेनुसार लागवडीपासून काढणीपर्यंत वातावरण तापमान किती कसं असावं आणि संपूर्ण कालावधी किती आहे केळीचा, असा एक प्रश्न विचारलेला आहे सर. केळीसाठी जो तापमान आहे तो सुरुवातीला जसं 22 डिग्री सेंटीग्रेड हा जे सुरुवातीच्या पानं उमलण्यासाठीचा तापमान असतो आणि तो म्हणजे 18 ते 22 डिग्री सेंटीग्रेड. पुढे जसं झाडाची वाढ होत राहणार मग जवळपास 25 ते 30 म्हणजे उच्चतम असं तापमान आहे. ज्या नंतर म्हणजे अधिक तापमानावर मग थोडा विपरीत परिणाम व्हायला सुरुवात होते. तरी आपल्या जळगावचं वातावरण तर आपल्याला माहिती आहे की जवळपास 40च्या पुढेच असतो, त्यामुळे थोडं सेटबॅक बसतो. परंतु तो कसं झालेलं आहे, तो एक ॲक्लिमेटाइज झाला म्हणतो, एक समारोप असं त्या वातावरणाला काही जाती झालेले आहेत आणि म्हणून तो तसा फरक पडत नाही. परंतु जसं आता आपण पाहतो की 10च्या खाली तापमान गेलं तर पानं जे उमलण्याचा जो क्रिया असते जे उमलण्याची ते मंदावते. म्हणजे जसं एकूण एका महिन्यामध्ये 4 ते 5 पानं आपल्याला एक नॉर्मल यामध्ये 20 ते 25 डिग्री सेंटीग्रेड मध्ये जे असते तसं न होता जवळपास 2च पानं महिन्यामध्ये किंवा 2 किंवा खूप झालं तर 3 पानं असं निघतात आणि बऱ्याच वेळेस पानं उमलत नाही. आणि बऱ्याच वेळेस कसं एक पोंगळी म्हणतात ना, एक हे तयार होऊन जाते आणि एक सुरडी एक म्हणतो आपण त्याला, आपण सुरडी विकृती होते. तर एक अशा पद्धतीने आपल्याला एक जो योग्य तापमान आहे तो 25 ते 28 असंच तापमान आहे, 27 ते 28 डिग्री सेंटीग्रेड, ज्याच्यामध्ये घडाची व्यवस्थित वाढ होते आणि घड एकदम दर्जेदार तयार होतो. धन्यवाद सर. त्याच पद्धतीने दुसरा प्रश्न असा होता की केळी पीक मोडण्यासाठी कमी खर्चाचे नवीन तंत्रज्ञान आपल्याकडे आहे काय? प्रश्न ऍक्च्युली सर मलाही समजला नाही. केळी मोडण्यासाठी म्हणजे काय, मोडू नये ते म्हणून?
घड कापणीसाठीचं असं विचारत असतील ते. हा हा सर. ऍक्च्युअली कसं आहे की आपल्याकडे आहे ना सलग असं क्षेत्र नाही केळी लागवडीचं. खूप क्षेत्र आहे जळगावमध्ये, जवळपास 40,000 हेक्टर. परंतु एक सलग म्हणतो ना, जसं दक्षिण अमेरिकेमध्ये आहे, जसं इक्वाडोर आहे किंवा कोस्टारिका आहे, जिथे काय असते थोडा मेकॅनाइज एक तांत्रिक असं तिथे एक आहे. काय असते की ते घड एक कापण्याचं एक हे यंत्र आपल्या याने लुधियानाचे जे काढणी पश्चात तंत्रज्ञान संशोधन संस्था त्यांनी विकसित केलेला आहे. परंतु काय असते की एक कुशन एका माणसाने एक ठेवायचं आणि त्यानंतर दुसऱ्या माणसाने ते कापायचं आणि त्याच्यावर ठेवून मग तो काय असते की ते एक पुलीवर एक दोरीने ते दोरीच्या सहाय्याने ते डायरेक्ट काय होते की जे शेड असते केळीचा जो काय म्हणतो याला पोस्ट हार्वेस्ट शेड, त्यामध्ये डायरेक्ट रवानगी केली जाते म्हणजे घडाला अडकून, आणि ते पुलीच्या सहाय्याने ते आपोआप ते काय पुढे घडत सरकत जातात. म्हणजे तो एक मेकॅनिकल जो तांत्रिक आणि ऑटोमाइज सारखा जो हे आहे तंत्रज्ञान, तो केव्हा उपयुक्त होतो जेव्हा सलग क्षेत्र असेल. तुमचं क्षेत्र जे आहे खूप आहे पण विखुरलेलं आहे, इकडे काही पॅचेस तिकडे काही पॅचेस, तर एक अशा पद्धतीने तुम्हाला एक पोस्ट हार्वेस्ट शेड तयार करणे गरजेचे आहे जिथे डायरेक्ट तुम्हाला त्या पुली किंवा दोरीवरून तुम्हाला घड वाहून नेता येऊ शकते. तर ही मेथड किंवा सिस्टीम आपल्याला कोस्टारिका किंवा इक्वाडोर हे दक्षिण अमेरिकेमधले जे राष्ट्र आहे, जे प्रगत आणि केळी निर्यात करणारे हे आहेत देश, तिथे हे अवलंबले जाते ही तंत्रज्ञान. धन्यवाद सर. थोडक्यात आपण केळी पिकाचे व्यवस्थित नुकसान न होता जर आपल्याला काढणी करायची असेल तर सरांनी सांगितलेल्या तंत्रज्ञानाचा शेतकऱ्यांना नक्कीच फायदा होणार आहे. मगाशी शेतकऱ्यांनी विचारलं होतं की खत व्यवस्थापन वगैरे विषयी त्यांना माहिती पाहिजे. तर मी शेतकरी बांधवांना आवाहन करतो की तुम्ही माझा नंबर तुम्हाला त्या लिंक मध्ये आलेलाच आहे, पुन्हा एकदा सांगतो, 7588 062538. मला व्हॉट्सअपवरती हाय करा. माझ्याकडे केळी संशोधन केंद्र जळगाव येथील शास्त्रज्ञांनी आत्ताच सर्व लिटरेचर पाठवलेलं आहे. मी ते चॅट बॉक्स मध्ये सेंड पण केले. आपल्याला आत्ता डाउनलोड करता आलं तर आपण करू शकता किंवा मला संपर्क करा, मी ते आपल्याला देण्याचा प्रयत्न करतो. त्याच पद्धतीने सर आता आपण सगळ्या अंगाने केळीच्या पिकाबद्दल माहिती घेतली आणि एकंदर ट्रेंड जर पाहिला तर महाराष्ट्रातून नव्हे भारतातूनच केळीची मोठ्या प्रमाणात निर्यात व्हायला सुरुवात झालेली आहे आणि त्यामुळे वर्षभर शेतकऱ्यांना चांगला बाजारभाव पण मिळालाय. परंतु जेव्हा आपण निर्यातक्षम केळी म्हणतो त्यावेळेस आपल्याला सर्वात महत्त्वाचं आहे केळीच्या घडाची जी गुणवत्ता आहे ती आपल्याला मेंटेन करायला लागते, ती चांगली असावी लागते. म्हणून सर पुढचा प्रश्न असा आहे की केळी पिकामध्ये घडाची गुणवत्ता वाढण्यासाठी काय उपाययोजना करायच्या करणे गरजेचं आहे आणि त्याच्या कोणत्या शिफारशी महात्मा फुले कृषी विद्यापीठानं दिलेल्या आहे? केळी निर्यातीसाठी एक जे निकष जे आहे म्हणजे विदेशात जे केळीची मागणी आहे त्यामध्ये जवळपास 21 सेंटीमीटर लांबी, म्हणजे 21 पेक्षा अधिक सेंटीमीटर लांबीची केळी आणि तसंच एक एक 10 ते 15 सेंटीमीटर घेर किंवा त्याची जाडी असणे आवश्यक आहे. आणि एकूण ही जी दर्जेदार केळी उत्पादन करण्यासाठी सुरुवातीपासून आता आमचे सहकार्यांनी जे सांगितलेले जळगावच्या केळी संशोधन केंद्राने त्यांनी एक आणि इथेच खूप छान असं संशोधन झालेलं आहे. म्हणजे तुम्हाला लागवड पासून सगळी काळजी घेणे गरजेचे आहे. योग्य लागवड अंतरावर तुम्ही लागवड करणे, पुन्हा योग्य वेळी योग्य पोषण करणे, योग्य पाणी देणे आणि यासोबतच घड व्यवस्थापन हा खूप महत्वाचा आहे. आता जसं सांगितलं की आता जसं ग्रँडनाईन मध्ये 35 ते 40 पर्यंत किलो वजनाचं हे घड लागतो किंवा व्यवस्थित त्याच्यावर वाढ होते. परंतु आपला आता जो बाजाराचा निकष जो आहे तो वजनावर नाही तर एकूण केळीची लांबी आणि जाडीवर असतो, ज्याला आपण वादा असं आपल्या खानदेशच्या भाषेमध्ये म्हणतो, वादा.
तर ते आपल्याला वजन कडे लक्ष न देता एका केळीच्या घडामध्ये आपल्याला लांबी आणि जाडी कशी आपल्याला मिळवता येईल, जेणेकरून आपल्याला निर्यात करता येईल केळी, याकडे आपल्याला लक्ष केंद्रित करणे गरजेचे आहे. आणि त्यासाठी जसं 35-40 कधी काही गरज नाही. आपल्याला घडाची विरळणी किंवा डिहँडिंग ज्याला म्हणतो, म्हणजे घड निस्वन झाल्याबरोबर आपण सगळेच फण्या न ठेवता फक्त 8 ते 10 फण्याच घडावर ठेवावे आणि टोकाकडचे फण्या कापून घ्यावे, जेणेकरून जो अन्नद्रव्याचा पुरवठा जसं कमी होत जातो, खालचे टोकाकडचे फण्या काय लहान राहून जातात आणि ते काही कामाचे नसतात. इव्हन व्यापारी काय करतो, तो फेकून देतो कापून. आणि अशा पद्धतीने ते एवढं खर्च करण्यापेक्षा सुरुवातीलाच आपण जर 8 ते 10 फण्या ठेवले आणि त्याचं योग्य व्यवस्थित, जसं आता महत्वाची जी शिफारस आहे घडांवर, घड निसवल्यावर पहिली फवारणी जी आहे पोटॅशियम डायहायड्रोजन फॉस्फेट म्हणजे 05234 आणि युरिया म्हणजे 50 ग्राम पोटॅशियम डायहायड्रोजन फॉस्फेट अधिक 100 ग्राम युरिया याचा 10 लिटर पाण्यामध्ये मिश्रण करून याची पहिली फवारणी आपण घ्यायची आणि दुसरी फवारणी पहिल्या फवारणीच्या 15 दिवसांनंतर. हा इतकी उत्तम शिफारस आहे की यामध्ये जवळपास 30% अधिक उत्पादन मिळाल्याचे आमच्या संशोधनांती आम्हाला पाहायला मिळालेलं आहे. तर यामध्ये केळीची लांबी जाडी याची वाढ होते. तर ही महत्वाची शिफारस आहे घडांवर फवारणीची. पानावर नाही फवारायचे, घडांवर फवारायचे. आणि त्यानंतर मग घडांना पिशव्यांचं आवरण म्हणजे पॉलिप्रॉपेलिन, आता नवीन सिंथेटिक रिलायन्स ब्रँडचे जे कापड आहे, जे सच्छिद्रच असतात, त्याचं आपण गुंडाळून घ्यायचं, जेणेकरून केर कचरा किंवा क्वालिटी जे खराब होण्याची शक्यता असते ते होऊ नये म्हणून आपण हे करायचं आणि खालून ते लूज असं बांधून घ्यायचं. तर अशा पद्धतीने. आणि याच वेळेस आता आमचे गुजर साहेबांनी सांगितले की ते फुलकिडींचं फवारणी खूप महत्वाची, ज्याच्यामध्ये वर्टिसिलियम लिकानी असो किंवा निंबोळी पावडरची फवारणी असो किंवा इंजेक्शन असो इमॅडाक्लोप्रिडचा किंवा ॲसिटापिरिमिड असो 5 ग्राम 15 लिटर पाण्यामध्ये, हे तुम्हाला ही स्टेज खूप महत्वाची. केळी निसवल्याबरोबर याची फवारणी व्हायला पाहिजे. नंतर करून काही उपयोग नाही. जेव्हा तुम्हाला लक्षणे दिसतात की केळीवर तपकिरी असे रेगा पडतात किंवा तपकिरी चट्टे पडतात, तर ते लक्षणे असतात, त्यावर अटॅक किंवा प्रादुर्भाव फुलकिडींचा झालेला असतो. मग हे टाळण्यासाठी ती स्टेज महत्वाची, अवस्था महत्वाची. आणि ती अवस्था म्हणजे केळी निस्वन झाल्याबरोबर या कीटकनाशकाची फवारणी घ्यायचं आणि त्यासोबतच पोटॅशियम डायहायड्रोजन फॉस्फेट आणि युरियाची फवारणी घ्यायची. आणि मग नंतर सगळ्या फवारण्या झाल्यानंतर, डिहँडिंग झाल्यानंतर केळीच्या घडांना आवरण आपल्याला द्यायचंय. तो आवरण आपण दिल्यावर ते त्याचं म्हणजे मॅच्युरिटी सुद्धा म्हणजे लवकर होते, म्हणजे घड पकवण्याचा कालावधी सुद्धा कमी होतो आणि चकाकी राहते केळीच्या घडांवर, केळीवर. आणि हे केळी योग्य अशा पद्धतीने आपल्याला निर्यात करता येऊ शकते. निर्यातीसाठी मग तो CFB बॉक्सेस आहे किंवा टेलिस्कोप बॉक्सेस आहे, त्यामध्ये एक निकष ठरलेले 22 किलोच वजनाचंच बॉक्सेस पाहिजे किंवा 16 किलोचंच पाहिजे, असे जे निकष आहे ते तुम्हाला बुरशीनाशकामध्ये व्यवस्थित बुडवून पुन्हा ते पुसून आणि त्यावर कुशन टाकून बॉक्सेस भरून मग तुम्हाला ते निर्यात अशा पद्धतीने करता येऊ शकते. आणि ही निर्यात आपल्याला खाडी देशात सुद्धा करता येऊ शकते आणि युरोपियन देशात आणि किंवा अमेरिकेमध्ये यापेक्षा आपल्याला अधिक भाव मिळतो, तिथेही आपल्याला त्यांच्या निकषाप्रमाणे आपल्याला ते करणे गरजेचे आहे. धन्यवाद सर. मागील जवळजवळ 1 सव्वा तास आपण केळी विषयाच्या विविध प्रश्नांवरती शेतकऱ्यांकडनं उत्तर जाणून घेतोय. आता काही शेतकरी अजून आहेत, कोणाला काही प्रश्न असेल तर विचारा, नाही तर एक शेवटचा प्रश्न राहिलाय तो त्याच्याकडे मी वळेन. कोणाला विचारायचा आपला काही प्रश्न याच्या व्यतिरिक्त? सर्व शंकांचं निरसन झाले असं समजतो. आणि सर सगळ्यात महत्वाचा आजचा या कार्यक्रमातला खऱ्या अर्थानं महत्वाचा प्रश्न म्हणजे शेतकऱ्यांना प्रत्येक पिकामध्ये सध्या ज्या महत्वाच्या गोष्टीला सामोरं जायला लागते ते म्हणजे वातावरणातील प्रचंड बदल. पाऊस जास्त वेळ चालतो, खूप कडाक्याची थंडी पडते, खूप मोठ्या प्रमाणात उन्हात उष्माघात होतोय. तर अशा अवस्थेमध्ये, याला आपण विपरीत हवामान अवस्था म्हणतो, तर त्याचा केळी पिकावरती नक्कीच विपरीत परिणाम होतो. तर अशा वेळेस म्हणजे खूप सोसाट्याचा वारा असेल, खूप थंड हवा असेल, तर आपण कोणत्या उपाययोजना करणं गरजेचं आहे?
एक पहिला मुद्दा जो आहे की वातावरण नक्की थोडा बदलत असतो, परंतु केळी असा एक पीक आहे की फक्त आपण ते निस्वन होण्याचं ती जी स्टेज आहे, त्या स्टेजची आपण जेव्हा त्या अवस्थेमध्ये जर आपण खूप काळजी घेतली, तर पुढचे जे काही अवस्था आहे त्याला केळी खूप असं काटक असं समक्ष हे समोर चांगल्या पद्धतीने हे प्रतिकार करू शकतो. फक्त ती जे म्हणतात ना, जसं क्रिटिकल स्टेज किंवा एक ज्यामध्ये की एक खूप नाजूक जी अवस्था आहे, ती एक सूक्ष्म घड निर्मिती आणि घड निस्वन. सूक्ष्म घड निर्मिती होते केळी लागवड केल्यानंतर, टिश्यू कल्चर केळी लागवड केल्यानंतर 6 महिना झाल्यानंतर त्या गाभामध्ये सूक्ष्म घड निर्मितीची सुरुवात होते. म्हणजे त्या दरम्यान 10-15 पानं सुद्धा आत ते पुढे उमलण्यासाठी सुद्धा तयार होत असतात. तर ही अवस्था आपण अति थंडीमध्ये येऊ नये, घड निसर्गाची अति थंडीमध्ये येऊ नये, या पद्धतीने आपली प्लांटिंग किंवा लागवड होणे महत्वाचं आहे. कारण बऱ्याच वेळेस आपण एकदम ते पुढचा विचार न करता जर आपण केळी लागवड करत असाल, तर अशा गोष्टी पुन्हा समोर येणार. कारण सगळं करून जर तुमची केळीचा घड अडकून गेलेला असेल किंवा घडाची व्यवस्थित कमी तापमानामुळे वाढ होणार नसेल, तर सगळ्या आपले केलेल्या कष्ट वाया जातात. दुसरी गोष्ट म्हणजे की त्या त्या हंगामामध्ये आपण काय काय करायचं हे आपल्याला शिफारस केलेले आहे आपल्या संशोधन केंद्राने जळगावच्या. त्यामध्ये जसं आहे की थंडीमध्ये जर रोपं लहान असतील तर सल्फर तुम्ही गंधका सोडा, किंवा अधिक मोठी केळीची झाडं असतील तर अर्धा किलो निंबोळी पेंट द्या प्रत्येक झाडाला. किंवा पुन्हा तापमान कमी करण्यासाठी ओला पाला पाचोळ्याचं धूर पेटवा. पुन्हा जर अधिक तापमान खूप खाली गेलं असेल, मोडं मंद पाणी किंवा अन्नद्रव्य शोषण्यास असमर्थ असेल, त्यावेळेस तुम्ही 3-19 ची फवारणीने अन्नद्रव्याचा पुरवठा करा. या उपाय आहेत थंडीमध्ये. परंतु समजा उन्हाळ्यामध्ये सुद्धा तशाच पद्धतीने आहे की आपल्याला उन्हाळ्यापासून बचाव करायचा असेल, तर मग पहिला जो आहे लागवडीच्या वेळेस तुम्हाला विंड ब्रेक, ज्याला वारा रोधक सजीव कुंपण, त्यामध्ये शेवरी असेल, गजराज गवत असेल, बांबू असेल, किंवा ज्यांच्याकडे ऐपत आहे त्यांनी तो शेडनेटचंही चारू बाजूने आपल्याला ते करणे गरजेचं आहे. आणि हे सजीव कुंपण किंवा जे हे शेडनेट असेल ते इव्हन थंडीमध्ये सुद्धा काम येते. थंडीची लाट पासून सुद्धा आपल्या केळी बागेचा आपल्याला संरक्षण होतो. आणि उन्हाळ्यामध्ये सुद्धा उष्ण लाटेपासून आपल्या केळीचा बचाव आपल्याला करता येऊ शकते. पुन्हा पानावर आपल्याला केओलिन जे आहे ते जवळपास 50 ग्राम एका लिटरला अशा पद्धतीने आपण केले, तर ज्या पाण्याचा जो स्त्राव होत असतो पाना वाटे, तो आपल्याला कमी करता येऊ शकतो, तो मंदावता येऊ शकतो. पुन्हा कमी पाण्याच्या दृष्टीने आमच्या संशोधनामध्ये सुद्धा काही प्रॉडक्ट्स चे हे केलेले संशोधन मॅडम सांगतील ते. आणि पुन्हा एक तिसरा जो आहे की सोसायट्याच्या वाऱ्यामुळे किंवा गारपिटामध्ये जेव्हा प्रॉब्लेम होतो, तेव्हा त्यावर सुद्धा आपण व्यवस्थित हे करू शकतो. समजा पानं समजा अजून घड समजा निसवायचं असेल आणि गारपिटाने समजा सगळं पानं गेलेली असेल, तर आपण पुन्हा पाणी आणि खतं देऊन घड निसवून ते 5-6 पानं जरी असतील तरी तर आपण ते हे करू शकतो. परंतु एकदा घड निसवून झाल्यानंतर पानं निघणे बंद होते. आणि अशा वेळेस समजा घड निसवल्यानंतर गारपीट झाली, पानं फाटले गेले, तर आपल्याला जितके लवकर त्या घडांची विल्हेवाट किंवा आपल्याला बाजारमध्ये विकता येईल ते करावे आणि बाग काढून टाकावी. हे एक असे 2-3 असे आहे ज्याच्यामध्ये आपल्याला उपाययोजना करावी लागणार आहे. तर अशा पद्धतीने जे काही वातावरणामधले जे काही हे असेल, आणि पाणी अधिक पावसाच्या दृष्टीने केळी हा तसं काटक आहे. 24 तास जरी केळीच्या बागेमध्ये पाणी साचून राहिलं तरी केळीला काय होत नाही. परंतु 24 तासानंतर समजा अधिक समजा अजून त्यापेक्षा अधिक कालावधीपर्यंत जर पाणी साचून राहिलं, तर त्यानंतर नक्कीच त्यावर विपरीत परिणाम होतो. म्हणून पाणी धन्यवाद सर. अशा पद्धतीने निचरा करता येऊ शकते ते आपल्याला पाहणे गरजेचे आहे. धन्यवाद सर. याच ठिकाणी आता दुसरी मीटिंग सुरू होणार आहे, त्यामुळे मी सर्वांचे आभार मानतो आणि आजोतीकर सरांना विनंती करतो की त्यांनी औपचारिक थोडक्यात आभार प्रदर्शन करावं.
धन्यवाद सर. अजूनकर सर, अधिष्ठाता सरांची मीटिंग आहे, 1-2 मिनिटांमध्ये पटकन. येस. विद्यापीठ आपले दारी तंत्रज्ञान गंगा घरोघरी या उपक्रमाअंतर्गत आम्ही विचारा तुम्ही सांगतो आम्ही हा जो उपक्रम राबवतो त्याचं आज 16वं सत्र होतं. केळी पिकाचे सुधारित लागवड तंत्रज्ञान. तर या संकल्पने मागचे प्रेरणास्थान आमच्या विद्यापीठाचे सन्मान्य कुलगुरू डॉक्टर प्रशांत कुमार पाटील सर यांचं मी या प्रसंगी आभार व्यक्त करतो. सरांच्या संकल्पनेतून हा कार्यक्रम साकार होत आहे. त्याचप्रमाणे आपल्या विद्यापीठाचे संचालक विस्तार शिक्षण डॉक्टर गोरक्ष ससाणे, संचालक संशोधन डॉक्टर विठ्ठल शिर्के, अधिष्ठाता कृषी तथा संचालक शिक्षण डॉक्टर सातप्पा खरबडे सर, या तिन्ही संचालकांचं मी या प्रसंगी मनापासून धन्यवाद देतो. पुणे कृषी महाविद्यालयाचे सहयोगी अधिष्ठाता डॉक्टर महानंद माने सर यांचं सुद्धा मी इथं मनापासून आभार व्यक्त करतो. त्याचप्रमाणे आज जे आपल्या बरोबर शास्त्रज्ञ सहभागी झाले त्यामध्ये डॉक्टर नाझिमुद्दीन शेख सर, राष्ट्रीय कृषी संशोधन प्रकल्प गणेशखिंड पुणे येथे सहयोगी प्राध्यापक उद्यान विद्या म्हणून कार्यरत आहेत सर. त्याचप्रमाणे केळी संशोधन केंद्र जळगाव विद्यापीठाचं जे जळगाव येथील आहे त्यामधील प्राध्यापिका अंजली मेंढे मॅडम, सहाय्यक प्राध्यापक मृदाशास्त्र डॉक्टर विजय गुजर सर, वनस्पती रोगशास्त्रज्ञ आणि श्री चंद्रशेखर गुळवे सर, वरिष्ठ संशोधन सहाय्यक उद्यान विद्या, या तिन्ही संशोधन केंद्रातील प्राध्यापक मंडळींचं, शास्त्रज्ञ मंडळींचं, तसंच शेख सरांचं पुन्हा एकदा मी मनापासून धन्यवाद देतो. माझे सर्व उपस्थित जे शेतकरी बांधव आहेत ज्यांनी या कार्यक्रमामध्ये उपस्थित राहून आपल्या शंकांचं निरसन करून घेतलं, त्या सर्व शेतकरी बांधवांचा सुद्धा मी आभारी आहे. आणि माझे सहकारी, आमची विभागीय विस्तार केंद्राची टीम, विस्तार कृषी विद्यावेत्ता डॉक्टर सोमनाथ माने सर, माझे सहकारी डॉक्टर विकास भालेराव, डॉक्टर सुनील जोगदंड, या सगळ्यांचा देखील इथं या प्रसंगी आभार व्यक्त करतो आणि सर्वानुमते हा कार्यक्रम संपला असं जाहीर करतो. सगळ्यांचे पुन्हा एकदा मनपूर्वक धन्यवाद. धन्यवाद सर्वांचे. धन्यवाद. थँक्यू सर. थँक्यू मॅडम. थँक्यू गुजर सर.